लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। नगरपालिकेचं करायचं काय? बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नगरपालिकेचं करायचं काय? नगरपालिकेचं करायचं काय? नगरपालिकेचं करायचं काय? कोपरगाव शहरातील रमाई घरकुल योजनेअंतर्गत 2010 ते 12 साली कोपरगाव नगरपालिकेला 2,90,65,000 इतका निधी मिळाला होता। मात्र तब्बल 12 वर्ष तो वापरला नसल्याने जिल्हाधिकारी यांनी 2022 मध्ये तो निधी कर्जत नगर पंचायतीला वर्ग केल्याच्या विरोधात तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणातील वर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे होणाऱ्या अन्याय विरोधात आज सकल आंबेडकरी समाजाने आक्रमक होत रस्त्यावर उतरून नगरपालिका व तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात क्रिमिलेअर बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार होऊन योग्य न्याय मिळावा, तसेच रमाई घरकुल योजनेतील वर्ग झालेला निधी परत मिळावा, त्याची संपूर्ण चौकशी व्हावी अशा मागण्या मुख्याधिकारी सुहास जगताप व तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। यावेळी देशातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे। सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाबाबत योग्य निर्णय न घेतल्यास तसेच रमाई घरकुल योजनेतील वर्ग झालेला निधी परत 15 दिवसात कोपरगाव नगरपालिकेकडे वर्ग न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे। यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पैगंबर साहेब या महापुरुषांचा आदेश आहे। या देशामध्ये काल तरी काय, आता आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर कोपरगाव नगरपालिकेचे कोट्यवधी रुपये ते मागे गेलेले आहे। मला असं आठवतं 1995च्या मागचे 91-92चे घरपट्ट्या नगरपालिकेने मागितल्या त्या घरपावत्या, ज्यांचे जुने घर असेल 15 वर्षाच्या पुढे राहणारे यांना ते घरकुलाची योजना मंजूर होईल असं नगरपालिकेचं म्हणणं होतं। आणि त्या ठिकाणी स्टॉल लावून तिथं गोरगरिबांचे झोपडपट्टी वासियांचे त्या ठिकाणी फॉर्म भरले गेले। 11-12चा जो निधी होता तो 22 वर्षामध्ये परत गेला। 1922 म्हणजे 10 वर्षाचा काळ तो पैसा पडून होता, पण नगरपालिका तिथं झोपा घेत होती का ही आम्हाला शंका आहे। किंबहुना गोरगरिबाची तुम्हाला त्या ठिकाणी हेळसांड करायचे, मागासवर्गीय गोरगरीब झोपडपट्टीवासी हेळसांड करायचे असं मला वाटतं। म्हणून त्या मुद्द्यावर देखील आम्ही शेवटला सांगितलेलं आहे, जर ते लवकरात लवकर पैसे परत आले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। याची जबाबदारी सर्वोच्च प्रशासनाची राहणार आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, या ठिकाणी उपवर्गीकरण म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं आहे। त्यामध्ये एसटी, एससी, ओबीसी यांना सगळ्यांना आरक्षण हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे। आणि त्या ठिकाणी त्या सुप्रीम कोर्टाने जो उपवर्गीकरण काढलेलं आहे, उपवर्गीकरण म्हणजे काय? आर्थिक निकषावर आरक्षण। बाबासाहेबांनी आर्थिक निकषावर आरक्षण ठेवलेलं नसून घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे। ज्यांना द्यायचं असेल त्यांनी द्यावा, त्याची तरतूद वेगळी करावी, पण आमचं उपवर्गीकरण थांबलं पाहिजे। किंबहुना राज्य शासनाने नव्हे तर केंद्र शासन
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांनी विशेष अधिवेशन बोलून त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये तो ठराव मांडून राज्यपालाकडे द्यावा आणि तो सुप्रीम कोर्टाला पाठवा, तर तो कायदा रद्द होऊ शकतो. नाही झालं तर आम्हाला रस्ते उतरल्याशिवाय पर्याय नाही. इतकंच नव्हे, आम्हाला मुली बाळे आहेत. या देशामध्ये चाललं काय? त्या ठिकाणी मुंबईमध्ये 4 वर्ष मुलीचा बलात्कार झाला, दुसरी मुलगी त्या ठिकाणी हाल चालू आहे. कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, काल परवा पुण्यामध्ये त्या ठिकाणी बसमध्ये त्या ठिकाणी अल्पवयीन मुली त्या ठिकाणी छेडछाड केली आणि विनाभंग झाला. या महाराष्ट्रामध्ये चाललं काय? एकीकडे आपण म्हणतो आमची लाडकी बहीण, दुसरीकडे तुम्ही आमच्या मुलीबाळीचं रक्षण करत नसेल तर सरकार झोपा घेतं का? आम्हाला अशी शंका येते. आणि म्हणून आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं, एकाही पक्षाचं नाव नसून सकल आंबेडकरी समाज, आम्ही सर्व आता रस्त्यावर उतरलेलो आहोत. शासनाने याची जर दखल आमची घेतली नाही, येत्या 15 दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. याची जबाबदारी शासन घेईल, एवढं मला या ठिकाणी. 1931 साली आरक्षण हा मुद्दाच अजून लोकांना व्यवस्थित समजलेला नाहीये. 1931 साली इंग्रजांनी जे आरक्षण दिलं होतं ते कुठली गरिबी हटावाचं आरक्षण नव्हतं. मुळात जे अस्पृश्यता निवारण करण्यासाठी, सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी ते आरक्षण दिलं होतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी जी अनुसूचित तयार केली, परिषद 341(1)(2), 342(1)(2) मध्ये, त्या अनुसूचीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की जातीने कुठल्याही जातीला काढणे आणि ऍड करणे हे अधिकार संसदीय मंडळाला आहे आणि संसदीय मंडळाने ठराव करून त्यावर ते राष्ट्रपतीला दिल्यानंतर त्याची अधिसूचना राष्ट्रपती काढतील. आता कोर्टाने डायरेक्ट हा आदेश दिलाय. ऍक्च्युअली कोर्टाला अधिकार नाही असं माझं मत आहे. त्यावेळेस बाबासाहेबांना असं वाटलं, त्यावेळेस बाबासाहेबांनी राज्य सरकारलाही ते अधिकार दिले नाही कोणची जात ऍड करायची कोणची काढायची. कारण राज्य सरकारला जर ते अधिकार दिले तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून राजकारण होईल. या भीतीपोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम परिषद 341(1)(2) आणि त्यामध्ये 1932 साली ते लिहून ठेवले. आणि त्यामुळं आम्हाला ह्या उपवर्गीकरणामध्ये काहीतरी राजकारण असल्याचा वास येतो. बाकीच्या ज्या अनुसूचित जमाती किंवा इतर समाज आहे ते आमचे भाऊच आहे, परंतु एका घरात जर 2 भाऊ राहत असतील, एखादा भाऊ जर सक्षम असेल आणि एखादा भाऊ जर कमकुवत असेल, ती जबाबदारी त्या भावाची नाही, त्या वेळच्या त्या सरकारची आहे का ह्या अतिमागात समाजाला पुढं मुख्य प्रवाहात आणणे ही जबाबदारी त्या सरकारांची आहे. ती जबाबदारी आमच्यावर टाकणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे हाच या मागचा उद्देश आहे. त्यामुळे आम्हाला हा उपवर्गीकरणाचा कायदा मान्य नाही. याच्या विरोधात आम्ही असेच आमचा अनुसूचित जाती जमाती आम्ही याचा विरोध करतच राहू. धन्यवाद. जय भीम. कोपरगाव नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधीमार्फत 2010 ते 2012 या सालामध्ये जो 2,99,00,000 रुपयाचा निधी जो प्राप्त झाला होता आणि त्या निधी प्राप्त झाल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेने जाहिरात केली होती आणि त्या जाहिरातीमध्ये मातारामाई आवास योजनेचा प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नगरपालिकेने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना घरकुल योजनेचे जे प्रस्ताव दिले होते त्यामध्ये कोपरगाव नगरपालिकेचे 258 प्रस्ताव दाखल झाले होते आणि त्या 258 प्रस्तावाच्या अनुषंगाने कोपरगाव नगरपालिकेला 2,99,65,000चा निधी वर्ग झाला होता. गेल्या 12 वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेमध्ये तो निधी पडून होता आणि त्या निधीला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा कुणालाही त्याचा पत्र व्यवहार केला नाही. कुठल्याही अनुसूचित जाती जमातीच्या ती एखादी परित्यक्त महिला असो किंवा एखाद्या अनुसूचित जाती जमातीचा गरीब माणूस असो, याला कुठलाही पत्र व्यवहार न करता तो निधी कोपरगाव नगरपालिकेने 10 वर्षांनंतर आज कर्जत नगरपालिकेला वर्ग केलाय. आमचं एवढंच म्हणणं आहे, जर गोरगरीब लोक ज्यांना राहायला घर नाहीये, आपण बघतात आता आपण मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे कितीतरी कमेंट्स येतात, अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी जातं पावसाळ्यामध्ये. नगरपालिकेचा एवढा मोठा निधी उपलब्ध होऊन काय उपयोग आहे हे नगरपालिकेनं स्पष्ट करावं. आणि 12 वर्षानंतर निधी परत जातो म्हणजे 12 वर्ष तुम्ही काय करीत होता का? मग त्याच्यामध्ये टक्केवारी तुम्हाला मिळत नव्हती म्हणून तुम्ही थांबला होता का? इतर कामामध्ये तुम्हाला 50%, 60%, 70% पैसे मिळतात म्हणून तुम्ही ते काम उचलून धरले आणि मातारामाईचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही
याच्याकरता तुम्ही ते निधी दाबून धरला का? हा एक जातीवादाचा प्रश्न उपस्थित होतो आणि आम्ही कुणावर ते असं जबरदस्ती काय एखादी घटना लादत नाही, कारण बाबासाहेबांनी आम्हाला तेवढा आचारसंहिता आम्ही त्या गोष्टीची पाळतो. परंतु 12 वर्ष जर तुमच्याकडे पैसे पडून आहे आणि तुम्ही 1 रुपया त्याचा खर्च करत नाही आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांच्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही तो निधी तात्काळ वर्ग करतात, मग नगरपालिकेला जातीवादी म्हणायचं का बिगर जातीवादी म्हणायचं हे त्यांनी विचार करा. नंतर आम्ही त्यांना त्याच्या प्रकारे उत्तर देऊ. त्याच्यानंतर ही घटना आज तालुका लेवलला आहे, वरती असं चालू आहे ST आरक्षणाचं वर्गीकरण करायचं. जे लोकांनी थोडस शिकलेले आहे त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे, परंतु आजही लोक तळागाळातले लोक आजही गोरगरीब आहे, त्यांना त्या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे. इथून पुढे जर वर्गीकरण झालं तर सर्व समाजाच्या घटकाला निश्चित बौद्ध समाजाचे आम्ही आहे म्हणून आमच्या करतात मिळत नाही. त्याच्यात 59 जाती आलेल्या आहेत, 59 जातीचा फायदा आहे त्याच्यामध्ये. पण काही रस्त्यावरती लढाई लढत असताना फक्त आम्हीच रस्त्यावर उतरायचं का? बाकीच्यांनी घरात बसून आरक्षण घ्यायचं का? हाही प्रश्न उपस्थित होतो. त्यांनी रस्त्यावर लढलं पाहिजे. आपण जर एखाद्या गोष्टीचा फायदा घेतो तर आपल्याला त्या गोष्टी सांभाळण्याची आपल्याला पूर्ण बाबासाहेबांना मुभा दिलेला आहे, संविधानाने त्याला आपल्याला अधिकार दिलेले आहे. आज या ठिकाणी आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं 2 मुद्द्यावर एक मोर्चा काढलेला आहे, एक नगर परिषद आणि दुसरा तहसील कार्यालय. पहिला मुद्दा आमचा असा आहे का नगर परिषद 2011-2012 मध्ये जो माता रमाई घरकुल योजनेचा जो निधी आला होता किमान 3 कोटी रुपये, तो 10 वर्ष उलटून गेले, 10-12 वर्ष उलटून गेले तरी अजून तो वापरण्यात आला नाही. वेळेअभावी तो काही कारणाअभावी तो वर्ग केला गेला, कर्जत किंवा खेड कुठेतरी जमा केला येतो. मग आमचं या प्रशासनाला किंवा या नगरपालिकेला एक आमचं म्हणणं आहे का तुम्ही एवढे दिवस झोपले होते का? तुमचं काम होतं गोरगरिबापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे, मिळाल्या पाहिजे. ही आमची सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रमुख भूमिका आहे. उपवर्गीकरण म्हणजे SC ST समाजात लावलेलं भांडण म्हणजे उपवर्गीकरण. काय होतं, ज्या वेळेस SC समाजावर एखादी गदा येते त्यावेळेस संपूर्ण 59 जाती त्या याच्या अगोदर 59 जाती रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करीत होत्या. त्याच्यानंतर आज जर हे उपवर्गीकरण झालं तर या अ ब कड अ वाल्याचा विषय तर अ वालाच लढण, ब वाल्याचा विषय ब वाला लढण, हे उपवर्गीकरण हे भांडणं लावायचा मुद्दा आहे. आणि माझं एक या शासनाला विनंती आहे, या प्रशासनाला विनंती आहे का हा कायदा आम्हाला मंजूर नाही. याचा आम्ही निषेध करत नाही पण विरोध नक्कीच करतोय. सर्वोच्च न्यायालयाला याचा अधिकार नाही. याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे हा अधिकार फक्त संसदेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या लेकीवर जो अत्याचार झाला त्या नराधमाला फाशीची शिक्षा भर चौकात दिली पाहिजे. 2010 आणि 2011 मध्ये नगरपालिकेमध्ये, कोपरगावच्या नगरपालिकेमध्ये जे दारिद्र्य रमाई आवास योजना आहे याच्यासाठी 2,90,65,000 हा निधी आला होता. पण हा निधी जाणून बुजून, आम्ही तर जाणून बुजून म्हणल की जातीवादी मुख्य अधिकारी असेल, प्रतिनिधी असेल, यांनी जाणून बुजून तो मागासवर्गीयांपर्यंत पोहोचू दिला नाही. तो 12 वर्ष इथं खितपत पडला होता. यांना त्यावेळेस जाग आली नाही आणि तो 12 वर्ष इथं बँकेत ठेवून तो परत पाठवला आहे. या निधीसाठी जवळजवळ दारिद्र्य रेषेखाली 258 कुटुंब असताना देखील तो निधी त्यांना दिला नाही आणि तो परत पाठवला. या नगरपालिकेचा आणि या प्रतिनिधीचा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मी जाहीर निषेधच करतो. आणि येणाऱ्या 15 तारखेत जर तो निधी वापस आणला नाही तर सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने तहसील कार्यालय असेल, नगरपालिका, याच्यावर आम्ही भव्य मोर्चा काढू सकल आंबेडकरी वतीने. त्याचप्रमाणे जे वर्गीकरणाचं हे केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, त्याचाही आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो. त्याच्यामध्ये भांडण, 2 जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे सुप्रीम कोर्ट करत आहे. जर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जर वर्गीकरण करत असेल तर OBC साठी का बरं नाही करत आहे? फक्त अनुसूचित जातीलाच हे करायचं, मुद्दामून टार्गेट करायचं, हा षडयंत्र शासनाचा आहे. आणि आमच्या बदलापूरमध्ये ज्या बहिणीवर, लेकीवर तो अन्याय अत्याचार झालेला आहे त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो. आज कोपरगाव शहरामध्ये 2-3 विषय घेऊन, अतिशय संवेदनशील विषय घेऊन सकल आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे. त्यामध्ये एक ST SC वर्गीकरण, हा वर्गीकरण नेमकं काय हे शासनाने समजून सांगावे. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हे
क्रिमिलियर हा जो विषय आहे, हा जो विषय म्हणजे ज्या लोकांना याच्यापासून फायदे झाले त्यांना बाजूला करून एक जो मागास राहिलेला वर्ग आहे तो वर्ग पुढं आणायचा आणि त्यासाठी करायचा. जर आज हा मागास वर्ग तुम्हाला आज दिसतोय, याच्या आधी 70 वर्ष तुम्हाला कुठं दिसला नाही हा वर्ग. याच्या आधी तो वर्ग पुढं आणण्याचा शासनाने काय प्रयत्न केला? तो जो वर्ग आहे त्याला पुढं आणण्याची जबाबदारी आमची नव्हती, शासनाची होती. म्हणजे हे जे शासन आहे हे 70 वर्षापासून लोकांची पिळवणूकच करत आहे. फक्त कायद्याअंतर्गत आता काहीतरी नवीन लोकांना सांगायचं आणि जातीमध्ये तेढ निर्माण करून या SC ST मध्ये जेवढे पण जाती यांच्यात एक भांडण लावायची, एक रेस लावायची. हे जे षडयंत्र या शासनाला लावलं आहे हे हाणून पाडल्याशिवाय हा समाज राहणार नाही. आणि त्यानंतर नगरपालिकेने ही जे रमाबाई आवास योजना आहे याचे पैसे 12 वर्ष लावून धरले आणि इथं जे पण ज्यांनी कोणी सत्ता भोगली आत्तापर्यंत नगरपालिकेत राहून त्या सत्ताधाऱ्यांनी हे दलित समाजावर जे वांजोटे प्रेम दाखवलं त्यांचं आणि त्या पैशाचा निधीचा काही उपयोग करू दिला नाही. म्हणजे वरवरचं प्रेम दाखवून ते पैसे परत पाठवून त्या पैशातून तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे. तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही तो निधी 12 वर्ष पडून तो काढून दिला. जर तुम्ही ठरवलं असतं तर 12 वर्षात नक्कीच त्याचा फायदा दलित समाजाला झाला असता. त्यानंतर आज महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा भारत सरकार असू द्या या दोन्ही सरकारला माझी एक विनंती आहे, तुम्ही ज्यावेळेस हे OBC मराठा SC ST आरक्षण ज्यावेळेस चालवत आहे याच वेळेस या देशातली 1500 रुपयामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजना काढली, पण या देशाची बहीण सुरक्षित नाही याबद्दल तुमचा कुठेही विचार दिसत नाही. आजही इतक्या घटना एक पेपरला आज बातमी आली उद्या येणार नाही असं होत नाही. रोजच नव्याने येतं आहे, पण याच्यावर काही ठोस पाऊल असं शासन उचलत नाही. शासन पाऊल उचलन कोणाबद्दल? SC बद्दल, ST बद्दल, OBC बद्दल, मराठ्याबद्दल. म्हणजे हे जे दंगली घडवण्याचं तुमचं जो षडयंत्र चाललं आहे हा थांबून तुम्ही एक जबाबदार सरकार आहात, तुम्हाला जर जबाबदारी कळती तर तुम्ही या लोकांना सुरक्षा कशी मिळेल, या महाराष्ट्रातल्या बहिणी मुली कशा सुरक्षित होतील याकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही या लोकांमध्ये तेढ निर्माण करून दंगल कशी होईल असं हे सरकार आत्ता सध्या करत आहे. आणि जर हे सरकार असंच करत राहिलं तर नक्कीच निवेदन किंवा मोर्चे निघणार नाही, याच्यावर संघर्ष होईल आणि या संघर्षाच्या झळी या सरकारला लागतील, त्याशिवाय यांना कळणार नाही. आणि SC ST OBC मराठा कोणी असू द्या, जर आज समाज रस्त्यावर उतरला तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. तर बाबा तुम्ही याची दखल घ्या आणि समाजात भांडणं लावणं